धक्कादायक बातमी मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुंबईतल्या गोरेगावमध्ये या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मृतांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे। दोघंही MBAचे विद्यार्थी असल्याचं समोर आलंय। कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झालेले होते। या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतले होते, पण या ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यामुळे या दोघांची प्रकृती खालावली। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी मुंबईत। मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। एक विद्यार्थी एक विद्यार्थिनी दोघेही MBAचे विद्यार्थी असल्याचं कळतंय। मुळात मुंबईमध्ये इतक्या सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्स पोहोचतात कसे, मुळात ड्रग्स उपलब्ध होतात कसे, मुंबईमध्ये ते बनवले जातात का, मग मुंबईमध्ये येतात तर कुठून येतात, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात कसे, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत। अर्थात विद्यार्थ्यांनी त्याचं सेवन केलं ही विद्यार्थ्यांची चूकच आहे, मात्र मुळात ड्रग्स उपलब्ध होतात कसे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, प्रश्न हाच महत्त्वाचा आहे, ड्रग्स मुंबईमध्ये इतक्या सहजपणे पोहोचतात कसे, विद्यार्थ्यांच्या हाती लागतात कसे, ड्रग्सची उपलब्धता इतकी सहज कशी आहे? नंदकिशोर, काही तांत्रिक कारणात नंदकिशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगावमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं। या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांचा मृत्यू झालाय। दोघंही MBAचे विद्यार्थी असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतले ही त्यांची चूकच आहे, मात्र मुंबईमध्ये ड्रग्स पोहोचतात कसे, विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतात कसे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। हे प्रशासनाचं फेल्युअर म्हणायचं का नंदकिशोर? आठवड्याभरापासून ठिकठिकाणी म्हणजे याच आठवड्यात 3 ठिकाणी मोठ्या पद्धतीनं अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स असतो, MD ड्रग्स असतो किंवा इतर जे अंमली पदार्थ आहेत त्यांचं मोठं जे रॅकेट आहे ते पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईत ड्रग्स येत आहेत, कुठून येत आहेत, काय येतात, पोलीस सतर्क आहेत का, हे तर प्रश्न नक्कीच आहेत। मात्र या नेस्को सेंटरमध्ये हा शो करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली होती। त्या नेस्को सेंटरच्या बाहेर मी सध्या आणि या नेस्को सेंटरमध्ये सुद्धा आतमध्ये पोलीस परवानगी दिलेल्या आतमध्ये हे ड्रग्स कसं पोहोचलं हा सुद्धा मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गोरेगाव हे नेहमीच हबचं ठिकाण झालेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच आणखीन एक मोठं जे ड्रग्सची पार्टी होती ती सुद्धा समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। याच्याच कडेला असणारा अंधेरीमध्ये जवळपास महिन्याला 30 कोटीचं जे ड्रग्स होतं ते खरं तर बनवलं जात होतं। म्हणजे जवळपास 12 आणि 13 हजारच्या भाड्याच्या रूमवरती घेऊन जवळपास 30 कोटी महिन्याला उत्पन्न देणारा ड्रग्स जर मुंबईत बनवलं जात असेल तर ते प्रशासनाचं नक्कीच फेल्युअर आहे। तो पूर्ण जो घर होतो किंवा तो जो कारखाना होता तो उशिरा का होईना पण मुंबई पोलिसांनी जो आहे तो उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र या प्रकरणात या नेस्को सेंटरमध्ये 11 तारखेला रात्री संपूर्ण पार्टी सुरू होती। पार्टीचा व्हिडिओ सुद्धा विक्रांत आपण बघतोय। त्या पार्टीमध्ये 12च्या सुमारास जर पाहायला गेलं तर या तिन्ही म्हणजे 2 तर विद्यार्थी जे आहेत त्यांचा मृत्यू पावलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र तिसरा जो विद्यार्थिनी आहे ती सध्या उपचार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तिची सुद्धा प्रकृती जी आहे ती चिंताजनक असताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जो विद्यार्थी या नेस्को सेंटरच्या पार्टीमध्ये किंवा म्युझिक कॉन्सर्टमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जे सहभाग झालेले होते त्या एका संपूर्ण जे उच्च शिक्षित जे शिकत असतानाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संपूर्णच विद्यार्थ्यांचे जे जबाब आहे ते सध्या पोलिसांनी नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। सोबतच नेस्कोचे काही अधिकारी आणि इव्हेंट ऑर्गनायझर जे आहेत त्यांना म्हणजे एकूण 3 आणि ते 2 अशा 5 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे आणि या 5 जणांना सुद्धा सध्या 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 3 दिवसांच्या या पोलीस कोठडीच्या संपूर्ण पिरियडमध्ये पोलीस संपूर्ण चौकशी करतील, कुठून ड्रग्स आलं, काय आलं, या संपूर्णची माहिती जी आहे ती पुन्हा कोर्टासमोर दिली जाईल। मात्र याच नेस्को सेंटरमध्ये अनेक पद्धतीचे असे लाईव्ह इव्हेंट होतात। मात्र हा श्वासनाचा प्रकार घडल्यानंतरनी ही मृत्यू या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र मुंबई ड्रग्स कसे पोचले किंवा ह्या संपूर्ण प्रकरणात आतमध्ये नेस्कोमध्ये ड्रग्स कुठून आले
हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होतोय मित्रांनो. नाही, खरं नंदकिशोर, प्रश्न अनेक आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे, कारण तरुणाई जर अशा प्रकारे ड्रग्सच्या आहारी जात असेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे. अर्थात या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला म्हणून हे प्रकरण समोर आलं. कदाचित असे अनेक कार्यक्रम हे घडत असतील. केवळ नेस्को कशाला, मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे कॉन्सर्ट घडतात आणि तिथे नेमकं काय होतं यावर कोणाचा अंकुश आहे की नाही, हाही प्रश्न महत्वाचा आहे. धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.